नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण नी आणि हिप प्रिझर्वेशन या विषयावर डॉक्टर श्याम शिंदे आणि डॉक्टर दिनेश पाटील यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, आस्था हॉस्पिटलची सुरुवात 2012 मध्ये डॉक्टर श्याम शिंदे आणि डॉक्टर दिनेश पाटील यांनी केली. आस्था हॉस्पिटल हे पिंपरी चिंचवड मधील एक नामवंत असं 50 बेडचं सुसज्ज रुग्णालय आहे. आस्था हॉस्पिटलची सुरुवात करण्यामागे मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे परवडणाऱ्या किमतीत जागतिक दर्जाची ऑर्थोपेडिक सेवा प्रदान करणं. ऑर्थ्रोस्कोपी आणि सांधेरोपण हे आस्था हॉस्पिटलचा पाया आहे. तसंच या व्यतिरिक्त आस्था हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र, मेडिसिन अँड ICU केअर, जनरल सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी, ENT, यूरोलॉजी या अनेक सेवा या एकाच छताखाली उपलब्ध आहेत. आस्था हॉस्पिटल हे आरोग्य सेवा क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव बनलंय. ऑर्थ्रोस्कोपी व्यतिरिक्त आस्था हॉस्पिटल जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आघाडीवर आहे, जी अत्याधुनिक गुडघा, कंबर आणि खांदे रिप्लेसमेंटसाठी नावाजलेला आहे. डॉक्टर श्याम शिंदे आणि डॉक्टर दिनेश पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते दोघेही एक निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असून आस्था हॉस्पिटल येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर श्याम शिंदे हे उच्च दर्जाचे ऑर्थ्रोस्कोपी सर्जन आहेत. त्यांनी गुडघा, खांदा, खुब्यावर असंख्य शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केलेल्या आहेत. तर ऑर्थ्रोस्कोपी आणि हिप प्रिझर्वेशनचे ज्ञान व कौशल्य भारतीय ऑर्थोपेडिक सर्जनमध्ये रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. डॉक्टर श्याम शिंदे हे केवळ आस्था हॉस्पिटलमध्येच नव्हे तर पुण्यातील प्रमुख रुग्णालयांमध्ये देखील आपली सेवा देतात. डॉक्टर दिनेश पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर दिनेश पाटील हे एक निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असून ते सर्व प्रकारच्या फ्रॅक्चर सर्जरी व सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये पारंगत आहेत. आस्था हॉस्पिटलमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया युनिट स्थापन करून यशस्वीपणे पुढे नेण्यात त्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे. त्यांनी असंख्य सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून रुग्णाला वेदना विरहित सांधा दिलेला आहे. आस्था हॉस्पिटलमध्ये डॉक्टर श्याम शिंदे आणि डॉक्टर दिनेश पाटील हे सतत नवीन तंत्रज्ञान आणि प्रगत वैद्यकीय पद्धती स्वीकारून पुढे राहण्यावर विश्वास ठेवतात. तर डॉक्टरांकडून नी अँड हिप प्रिझर्वेशन बाबतीत अधिक माहिती जाणून घेऊयात. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आणि विषयाशी निगडीतच पहिला प्रश्न मला डॉक्टर श्याम यांना विचारायचा आहे की सर, जॉईंट प्रिझर्वेशन म्हणजे नेमकं काय? जॉईंट प्रिझर्वेशन किंवा जॉईंट जतन करणे, सांधा जतन करणे, बरेचसे आजार आहेत ज्यामध्ये सांधा खराब होतो किंवा सांधा खराब होऊन तो अशा स्टेजला पोहोचतो की कालांतराने त्याला रिप्लेसमेंट लागते, सांधा बदलण्याची ऑपरेशन करावे लागते. हे सांधा बदलीचं ऑपरेशन आयदर टाळण्यासाठी किंवा ते पुढे ढकलण्यासाठी जे काही ट्रीटमेंट पद्धती आहेत की जेव्हा ज्या ट्रीटमेंट पद्धती आपण अवलंबतो त्याला जॉईंट प्रिझर्वेशन असे म्हणतात. बरं डॉक्टर दिनेश, कोणकोणत्या सांध्यांवर ही उपचार पद्धत आपण करू शकतो? तसे तर शरीराच्या अनेक सांध्यांवर आपण ही उपचार पद्धती वापरू शकतो, पण प्रामुख्याने शरीराचा वजन घेणारे जे सांधे आहेत जसं की खुबा, नी आणि घोट्याचा सांधा, या सांध्यांवर ही शस्त्रक्रिया जास्त परिणामकारक आहे. बरं डॉक्टर श्याम, गुडघ्याच्या कोणत्या आजारांबाबत ही उपचार पद्धत आपण वापरू शकतो? कारण की सध्या बघतोय गुडघ्याचे आजार खूप वाढलेले आहेत आणि पूर्वी जसं होतं की वयोवृद्धांमध्ये गुडघ्याचे आजार जास्त दिसून यायचे, पण सध्या मात्र त्याचं चित्र वेगळं बघायला मिळतं. अगदी तरुणांना देखील गुडघ्यांचा त्रास होतोय. तर गुडघ्याच्या कोणकोणत्या आजारांबाबत ही आपण उपचार पद्धत करू शकतो? याच्यामध्ये काही लिगामेंट इंजुरीज असतात जॉईंटच्या, कार्टिलेज इंजुरीज आहेत, गुडघ्याच्या मधली जी गादी आहे हे गादी फाटणे आहे. या सर्व इंजुरीजमुळे, विशेषतः या इंजुरीज यंग किंवा जे ॲक्टिव्ह असतात स्पोर्ट्समध्ये त्यांच्यामध्ये होत असतात. बरं. आणि या सर्व इंजुरी जर ट्रीट नाही केल्या वेळीच तर त्याचा परिणाम भविष्यात सांधा खराब होण्यामध्ये जातो आणि त्यामुळे मग सांधा बदलीच्या ऑपरेशनचाही वेळ येते. तसेच काय होतं की गुडघ्याची जी वाटी आहे ती सुद्धा बऱ्याच वेळा सटकते, ज्याला आपण पटेला डिस्लोकेशन म्हणतो.
त्या केसमध्ये सुद्धा ह्या दुर्बिणीद्वारे ऑपरेशननी किंवा इतर काही सर्जरीज आहेत ज्यामध्ये ऑस्टिओटॉमी वगैरे करून आपण जॉईंटची अलाइनमेंट आणि हे जे जॉईंटचं जे स्ट्रक्चर आहे ते नॉर्मलाइज करू शकतो किंवा सुधारू शकतो, जेणेकरून भविष्यात सांधा बदलण्याची वेळ येऊ नये किंवा आलीच तर एका विशिष्ट वयात जे की 60 नंतर समजतो आपण त्यामध्ये यावी, अर्ली एजमध्ये येऊ नये. बरोबर, म्हणजे वेळीच उपचार करायचा. सांधा दुखायला लागला तर लगेचच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन, म्हणजे सांधा पुढे जाऊन ते दुखणं वाढण्यापेक्षा वेळीच उपचार केलेलं कधी पण योग्य असतं. डॉक्टर दिनेश, अनेकदा ना गादी, लिगामेंट्स, कार्टिलेज हे शब्द ऐकतो. लहानपणी असं म्हणतात की खेळताना पडलं कुठे तर गादी सरकली जाते किंवा ह्या भीती आम्हाला खूप आधीपासून सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. हे शब्द देखील अनेकदा ऐकायला मिळालेत का? पण हे नेमकं काय आहे हे माहीत नाहीये, तर याविषयी सांगा. यासाठी आपल्याला गुडघ्याची रचना म्हणजे ॲनाटॉमी माहिती असणं गरजेचं आहे. बरं. आपला गुडघा हा 3 मुख्य हाडांनी बनलेला असतो. एक मांडीचं हाड, एक नडगीचं हाड आणि पुढच्या बाजूला वाटीचं हाड असतं. हे 3 हाडं एकमेकांना विशिष्ट लिगामेंटने पकडून ठेवलेले असतात, ज्याला आपण की अस्थिबंध म्हणतो. मधल्या आणि बाहेरच्या बाजूला मीडियल आणि कोलॅटरल लिगामेंट असतात. इथे मागच्या बाजूला PCL आणि पुढच्या बाजूला ACL म्हणून लिगामेंट असतं. जेव्हा हे सांधे विशिष्ट प्रकारे एकमेकांवर फिरतात तेव्हा त्यांना स्थैर्य देण्याचं काम हे अस्थिबंध करतात. आणि ह्या 2 याच्यामध्ये हे मिनिस्कस असतं. म्हणजे याच्यामध्ये आपण 3 पार्टमध्ये हा सांधा विभागू शकतो. मधल्या मीडियल कंपार्टमेंट, लॅटरल कंपार्टमेंट आणि पटेलोफिमोरल जॉईंट. ही जी गादी आहे ही 2 हाडांमधील घर्षण कमी करण्याचं काम करते. बरं, नक्कीच. डॉक्टर श्याम, नी प्रिझर्वेशन करण्यासाठी उपचार पद्धती कोणत्या आहेत? याच्यामध्ये आपण 2 भागामध्ये वर्गीकरण करू. एक म्हणजे शस्त्रक्रिया नसलेल्या आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रियेचा ऑप्शन. शस्त्रक्रियेशिवाय ज्या गोष्टी करतो त्यामध्ये फिजिओथेरपी आहे किंवा फिजिकल थेरपी, त्यामध्ये व्यायाम करून आजूबाजूच्या स्नायूंची बळकटी मिळवू शकतो आपण, जे स्टॅबिलिटी वाढवतो अर्थातच. त्यानंतर फिजिओथेरपी करता येऊ शकते. काही ब्रेसिंग आणि ऑर्थोटिक्स असतात जे की आपण पट्टे वगैरे म्हणतो, त्याच्यामुळं त्याचा गुडघ्यावरचा ताण कमी करू शकतो. मेडिसिन आहेत, औषधं असतात ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी किंवा आपण पेन किलर्स म्हणतो किंवा काही सप्लिमेंट्स असतात जे की कार्टिलेज प्रोटेक्टिव्ह असतात. या सर्व गोष्टी वापरता येऊ शकतात. आणखी गुडघ्यामध्ये काही इंजेक्शन देता येऊ शकतं. त्यामध्ये स्टिरॉइड्स असतात जे की पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये परिणामकारक असतात. किंवा हायलोरोनिक ॲसिड नावाचे एक इंजेक्शन असतं. PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा देऊन सुद्धा म्हणजे अर्ली स्टेजमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो गुडघ्याचं लाईफ वाढवण्यासाठी. तसेच जीवनशैलीमध्ये काही बदल करू शकतो जेणेकरून गुडघ्यावरचा ताण कमी होईल. जसे की स्क्वॅटिंग न करणे, मांडी घालून बसायचं नाही, जिना चढउतार कमी करणे आणि वेट रिडक्शन करणे याचाही परिणाम होतो. आता ज्यामध्ये शस्त्रक्रिया लागते असे काही ऑप्शन आता सांगतो. पहिलं जे आहे ते आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह बघूयात. त्यामध्ये आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, ज्याला आपण की होल सर्जरी सुद्धा म्हणू शकतो. त्यामध्ये जे आत्ता बोललो मी, कार्टिलेज इंजुरीज आहेत, लिगामेंट इंजुरीज आहेत, अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे जे झीज होण्याची पहिली स्टेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिब्राइडमेंट केलं तर जॉईंटचे लाईफ वाढू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे लूज बॉडीज, कधी कधी झीज होऊन हाडाचे लूज पीसेस जॉईंटमध्ये इरिटेट करून पेन करतात, तर ते काढण्यासुद्धा यांनी पॉसिबल होतं. आणि की होल सर्जरी ही पेशंटसाठी अत्यंत अर्ली रिकव्हरीची सर्जरी आहे. इव्हन विदाऊट मॉर्बिडिटी किंवा जास्त काळ बेडवर न राहणे, अर्ली मोबिलायझेशन, या सर्व गोष्टी त्याचे फायदे आहेत. बरोबर. त्याच्यानंतर ऑस्टिओटॉमी. ऑस्टिओटॉमी म्हणजे काय, जेव्हा आता गुडघ्याचा पार्ट काही खाली झुकला जातो त्यामुळं काय होतं, एकाच कंपार्टमेंटवर, आता पाटील सरांनी सांगितलं 3 कंपार्टमेंट आहेत, त्या इक्वली वेट डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे दोन्ही कंपार्टमेंटवरती. पण एकाच ज्याच्यावरती वेट कॉन्सन्ट्रेट झालं तर तो भाग लवकर झिजतो. अशा केसेसमध्ये, आणि या केसेस कधी होतात की मिडल एज किंवा अर्ली एजमध्ये होतात. तर या एजमध्ये आपण कट घेऊन हे अलाइनमेंट सुधारू शकतो. तिसरं जे आहे, हे जे कार्टिलेज म्हणजे गुळगुळीत भाग जो आत्ता सरांनी सांगितला, तर त्यामध्ये तो
यासाठी सुद्धा रिजनरेशनसाठी ACI म्हणजे ॲटोलॉगस कॉन्ट्रासाइट इम्प्लांटेशन, मोझायकोप्लास्टी किंवा मायक्रोफ्रॅक्चर अशा पद्धती अवलंबून आपण कार्टिलेज रिजनरेट करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर जी गुडघ्याची वाटी असते, गुडघ्याची वाटी सटकते आणि ते वाटी नेहमी सटकण्याने काय होते, हा जो पोर्शन आहे त्याची झीज होते. तर ती सटकू नये यासाठी बऱ्याच प्रकारच्या सर्जरीज आहेत. आता एक मेन्शन करण्यासारख्या नाही आहेत, पण खूप प्रकारच्या आहेत. तिसरी गोष्ट, गुडघ्याची गादी जर फाटली तर गुडघ्याची गादी जर फाटली तर त्यामुळे सुद्धा कार्टिलेज डॅमेज होतो. ते सुद्धा वेळेवर आपण रिपेअर केअर करता आले पाहिजे. तर या सर्व ट्रीटमेंट मोडॅलिटी आहेत ज्या की आपण वापरू शकतो इफेक्टिव्हली. नक्कीच. डॉक्टर दिनेश, खरं तर सांधारोपण प्रक्रिया टाळण्यासाठी आपण सुरुवातीला जसं मगाशीच डॉक्टरांनी सांगितलं की सुरुवातीला जेव्हा पेन सुरू होतं, दुखणं सुरू होतं, त्यावेळेस लगेचच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून त्वरित वेळेत तुमच्यावर उपचार पद्धती सुरू होतील आणि प्रिझर्वेशन होईल. तर समजा सांधारोपण शस्त्रक्रिया टाळायची असेल तर प्रत्येक रुग्णामध्ये टाळू शकतो का? जर रुग्णाने योग्य वेळी जर डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि गुडघ्याची झीज जर सुरू झाली आणि तेव्हाच जर आपण ती का सुरू झाली ह्या कारणाची आपण ट्रीटमेंट करू शकलो, निश्चितच आपण तो नैसर्गिक सांधा वाचवू शकतो. बऱ्याच वेळा पेशंट हे लेट प्रेझेंट होतात. जेव्हा ट्राय कंपार्टमेंटल आर्थरायटिस असतो, म्हणजे गुडघ्याच्या तिन्ही कंपार्टमेंटमध्ये चेंजेस असतील, तर मात्र आपण ही सर्जरी करू नाही शकत. त्या पेशंटमध्ये आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नसतो. नक्कीच. डॉक्टर श्याम, तुमच्याकडे यायचंय. HTO एक संकल्पना आहे तुमच्या मेडिकल थीममध्ये, तर HTO विषयी तुम्ही काही सांगू शकता का? आत्ता जे मी ऑस्टिओटॉमी सांगितलं की गुडघ्याचा भाग एखादा कंपार्टमेंट झुकलेला आहे किंवा वेट त्याच भागावरती कॉन्सन्ट्रेट होतं, त्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की पूर्ण सांधा बदलायची वेळ येते. तर हे टाळण्यासाठी बऱ्याचशा ऑस्टिओटॉमी आहेत. HTO म्हणजे हाय टिबियल ऑस्टिओटॉमी, म्हणजे जे आपण हे खाल्ला शिनबोन जो आहे त्याच्यासाठी वापरतो. DFO म्हणजे डिस्टल फेमोरल ऑस्टिओटॉमी सुद्धा करतो आपण मांडीच्या हाडासाठी. ठीक आहे. पण हे HTO मध्ये काय, हे सिम्पल एक समजण्यासाठी मी HTO एक्सप्लेन करतो. यामध्ये एक प्रिसाईज कट घेतो आपण. हा कट हा पूर्ण नाही करत इथपर्यंत एक हिंज ठेवतो आणि हे ओपन अप करतो. हे किती ओपन करायचं आपण अगोदरच कॅल्क्युलेट केलेलं असतं, जे की अँगल बरोबर मॅच झाला पाहिजे, अलाइनमेंट बरोबर आली पाहिजे. एक प्रॉपर अलाइनमेंट आल्यानंतर आपण त्याला फिक्सेशन करतो प्लेट आणि स्क्रूच्या सहाय्यानं. जेव्हा हे हाड जुळतं कालांतराने किंवा काही दिवसांना महिन्यामध्ये, तर ते ॲक्सिस शरीराचा जे लिम्बचा म्हणजे आपल्या पायाचा तो ॲक्सिस नॉर्मल होतो, जेणेकरून वेट डिस्ट्रीब्यूट होतं. जो पार्ट खराब झाला आहे तो त्याच्यावरचं वेट कमी होतं आणि परिणामी दुखणं कमी होतं. ज्यामुळं एकतर सांधा बदलीचं ऑपरेशन ते अप्रोप्रिएट वयात होऊ शकेल किंवा दुसरी गोष्ट कधी कधी जर वेळेतच केलं तर सांधा बदलीचं ऑपरेशन टळेलही. बरोबर. वेळेचं महत्त्व किती आहे या पूर्ण मुलाखतीतनं कळून येते, कारण की वेळ चुकली तर भविष्यात तुम्हाला सांधारोपण शिवाय दुसरा पर्यायच उरत नाहीये. बरोबर. डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही नी प्रिझर्वेशन विषयीची संपूर्ण माहिती दिलीत, पण आता हिप प्रिझर्वेशन विषयी तुम्ही जरा सांगा की खुब्याचा सांधा नेमका कशा पद्धतीने आपण प्रिझर्व केला पाहिजे. ओके. मी इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला सांगितलं होतं जॉईंट प्रिझर्वेशन विषयी. तर जॉईंट प्रिझर्वेशन ही ब्रॉड टर्मिनॉलॉजी आपण आता हिपच्या संदर्भात बघूयात. हिप प्रिझर्वेशन म्हणजे काय की बऱ्याचशा ज्या कंडिशन आहेत किंवा आजार आहेत ज्यामध्ये अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस आहे किंवा इम्पिंजमेंट नावाची कंडिशन आहे, ज्याला FAI म्हणतो, या सर्व आजारामुळे सांधा लवकर खराब होतो आणि हिप रिप्लेसमेंटची गरज पडते, म्हणजे सांधा बदलण्याची गरज पडते. तर ज्या उपचार पद्धती अवलंबतो आपण, आर्थ्रोस्कोपी म्हणा किंवा ओपन सर्जरी म्हणा किंवा फिजिओथेरपी आहे किंवा काही मेडिसिन्स आहेत, या सर्व उपचार पद्धती आपण अवलंबून सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया आयदर टाळणे किंवा पुढे ढकलणे यालाच आपण हिप प्रिझर्वेशन म्हणतो. बरं, नक्कीच. डॉक्टर दिनेश, खुब्याच्या सांध्याच्या रचनेविषयी थोडं आम्हाला सांगा. खुब्याचा सांधा हा एक बॉल आणि सॉकेट प्रकारचा जॉईंट आहे. म्हणजे आपलं जे मांडीचं हाड आहे त्याच्यामध्ये बॉल सारखा आकार असतो आणि जे कमरेचं हाड आहे त्याच्यामध्ये सॉकेट असतं. तर हा सांधा हा एकमेकांमध्ये असा फिरतो. याच्या भोवती एक लॅब्रम नावाचं एक आवरण असतं आणि हाडांच्यावर कार्टिलेज असतं की जे ह्या दोन हाडांच्या स्मूथ मुवमेंटसाठी मदत करतं. बरं, नक्कीच. डॉक्टर दिनेश, तुमच्याकडेच मला यायचं परत एकदा की
FAI म्हणजे काय आहे आणि ते किती कॉमन आहे? ओके. FAI म्हणजे फिमोरो ॲसिटेब्युलर इम्पिंजमेंट. काय होतं, हे कमरेचं हाड किंवा मांडीचं हाड याच्यामध्ये काही अनैसर्गिक हाडाची वाढ झाली की ज्यामुळे ह्या दोन्ही हाडांच्या एकमेकांमधल्या हालचालीवर मर्यादा येतात, त्याला फिमोरो ॲसिटेब्युलर इम्पिंजमेंट म्हणतात. बरं. हे 3 प्रकारचं असतं. म्हणजे एकतर कमरेच्या हाडाची वाढ झाली तर त्याला आपण पिन्सर लिजन म्हणतो, बरं. आणि जे मांडीचं हाड आहे त्या ठिकाणी जर हाडाची वाढ झाली तर त्याला आपण कॅम लिजन म्हणतो. बरं. आणि तिसरा प्रकार म्हणजे मिक्स, म्हणजे दोन्हीकडे हाडाची वाढ झाल्यामुळे ही जी मुवमेंट आहे हाडाची एकमेकांवर, समजा आता हे हाड इथे एक्स्ट्रा ग्रो झालं आणि इथे एक्स्ट्रा हाड आहे, तर यामुळे ही जी हालचाल आहे सांध्याची ही कमी होऊन जाते. आणि हे जे वाढलेलं हाड आहे हे इकडच्या कार्टिलेजवर आणि इकडचं वाढलेलं जे हाड आहे ते लॅब्रमवर डॅमेज करतं, त्यामुळे या सांध्याची झीज सुरू होते. याला फिमोरो ॲसिटेब्युलर इम्पिंजमेंट म्हणतो आपण. बरं. पण याची काही लक्षणे दिसतात का डॉक्टर श्याम? हां, एक तर हा आजार शक्यतो जो फिजिकली ॲक्टिव्ह आणि यंग लोकांमध्ये, यंग ॲथलीट्समध्ये आढळतो. सिडेंटरी लाईफस्टाईल असणाऱ्या लोकांमध्ये हा लेट प्रेझेंट होतो, जसं की 40-45 किंवा 50 वर्षा, इवन मी तर 66 इयर्सच्या व्यक्तीची पण सर्जरी केलेली आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, एक तर ग्रॉइन पेन होतो जो इथं हे होतो, मॅनिफेस्ट होतो, किंवा बटक पेन होतो, किंवा थाय पेन होतो. आणि हे सर्व जे पेन आहेत ते ॲक्टिव्हिटी रिलेटेड आहेत, विशेषतः रनिंग करते वेळी, बसून उठते वेळी, गाडीमध्ये 4 व्हीलरमध्ये बसते वेळी, उतरते वेळी, 2 व्हीलरवर पाय टाकते वेळी, ह्या सर्व ॲक्टिव्हिटी दरम्यान पेन होतो. पेन म्हणजे बऱ्याच वेळा कॅचिंग होतं, कधी कधी आवाज येतो. सुरुवातीच्या स्टेजला हे कधी कधी होतं दुखणं, पण लॅटर स्टेज म्हणजे जेव्हा हा आजार वाढतो तेव्हा मग ते नेहमीच पेन करायला लागतो, नेहमीच दुखायला लागतं. या व्यतिरिक्त हे झाले टिपिकल प्रेझेंटेशन. खूप वेळा पेशंट कंबरदुखी आणि गुडघे दुखण्यासाठी पण येतात. बरं. त्या पेशंटमध्ये सुद्धा खूप वेळा हा प्रकार आढळतो FAIचा. त्यांना तिथं काहीही नसतं, म्हणजे फिजिकल एक्झामिनेशनवर सुद्धा कमरेत काही नसतं, किंवा MRI केला तरी तिथं काही आढळत नाही. गुडघ्याच्या बाबतीत सेम, आपण जेव्हा फिजिकल एक्झामिनेशन करतो तेव्हा सुद्धा तिथं काही आढळत नाही, आणि बऱ्याच वेळा MRI केला तरी काहीतरी मायनर फाइंडिंग आढळतात किंवा काही आढळत नाही. तर त्या केसमध्ये जर ही चेक केली तर त्यामध्ये FAI आढळून येऊ शकतो. तर ही लक्षणं दिसल्यावर लगेचच डॉक्टरांशी सल्ला घेणं गरजेचं आहे. पण डॉक्टर श्याम, ही लक्षणं दिसल्यावर या आजारावर काही उपचार पद्धती आहेत का? ठीक आहे, निश्चितच उपचार पद्धती आहे त्याच्यावरती. बेसिकली ही प्रिझर्वेशन हा थोडा रिसर्चचाच टॉपिक आहे, म्हणजे एवढा कॉमनली प्रॅक्टिस होत नाही, की ऑल ओव्हर वर्ल्ड कमी लोक आहे त्याच्यावरती प्रॅक्टिस करणारे, आणि इवन आपल्या इंडियामध्ये तर खूपच कमी. ह्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना ह्याच्या उपचार पद्धतीही माहिती नसतात. तर यामध्ये काही फिजिकल थेरपी किंवा फिजिओथेरपी अर्ली स्टेजमध्ये ज्यांना सिम्पटम कमी आहेत किंवा कधीतरी होतो, तर त्या केसमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, फिजिओथेरपी, मेडिसिन्स यांनी आपण तो ॲक्यूट एपिसोड कमी करू शकतो. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे त्यांना तो पेन नंतर म्हणजे कंट्रोल करता येऊ शकतं ह्या सर्व कंडिशन. पण जे ॲडव्हान्स कंडिशन आहेत किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये किंवा यंग ॲथलीट्समध्ये सर्जरी करणं संयुक्तिक ठरतं, कारण त्यामुळं नाही केलं, वेळेवर इंटरव्हेन्शन नाही केलं तर ते हिप रिप्लेसमेंटमध्ये रूपांतरित होऊ शकतं. आता ज्या सर्जिकल ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि ओपन सर्जरी. आता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे काय होतं, की 2 पंक्चर होल असतात, त्या 2 स्पोर्टद्वारे ही सर्जरी होऊ शकते. त्याच्यामध्ये काय की 3 ते 4 मिलीमीटरचे 2 पंक्चर होल असतात, ज्याला आपण की होल सुद्धा म्हणतो. आतमध्ये गेल्यानंतर दुर्बिणीद्वारे आपण जॉईंटची पाहणी करतो. बरेचसे आजार, हिपचे आजार असे आहेत, बरेचसे आजार MRI वरती दिसत नाहीत, फिजिकल एक्झामिनेशनमध्ये सुद्धा समजून येत नाहीत. तर त्या पण गोष्टी आपल्याला पाहता येऊ शकतात, तिथल्या तिथे ॲड्रेसही करता येऊ शकतात. कॅम आणि पिन्सरच्या बाबतीत जे की FAI म्हणजे फिमोरो ॲसिटेब्युलर इम्पिंजमेंट, याच्यामध्ये आपण जो उंचवटा आलेला असतो या नेक आणि हेडच्या दरम्यान, तर तो आपण ट्रिम करून कमी करतो, मोशन स्मूथ आणि अडथळा विरहित करतो, विदाऊट ऑब्स्टॅकल. आणि तसंच पिन्सर म्हणजे जे ॲसिटॅब्युलम ह्या कपाच्या साईडची ग्रोथ असते ते सुद्धा
आपण रिम ट्रिमिंग करून 4 ते 5 मिलीमीटर कमी केलं की ते मुवमेंट अडथळा विरहित होते. या सर्व प्रकारामुळे होतं काय की जे इथून पुढे होणारा जो डॅमेज आहे तो आपण टाळता येऊ शकतो आपल्याला. आणि जे ॲक्टिव्ह व्यक्तीमध्ये जॉईंट रिप्लेसमेंटची जी गरज भासणार आहे बऱ्याच वेळा ती टळते किंवा ती पुढं तरी ढकलली जाते बऱ्याच वर्षांनी. तर ही झाली दुर्बिणीची शस्त्रक्रिया. आणि ओपन सर्जरी हा बोन म्हणजे या जॉईंटचे काही पार्ट आहे जिथं दुर्बिणीद्वारे पोहोचता येत नाही किंवा काही कंडिशन असतात जॉईंटच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे आजार असतो. तर त्या कंडिशनमध्ये ओपन सर्जरी म्हणजे काय, मोठं इन्सिजन घेतो आपण, म्हणजे मोठा कट असतो, या मसल्स वगैरे स्प्लिट करून आपण जॉईंटमध्ये पोहोचतो. तर दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करण्याचे बरेचसे फायदे आहेत. आता सर्व फायदे तर नाही सांगता येणार, पण अर्ली रिकव्हरी आणि कमीत कमी पेन, म्हणजे दुर्बिणीद्वारे जेव्हा ऑपरेशन करतो हिपचं ऑलमोस्ट पेन होतच नाही पेशंटला. थोडाफार झाला म्हणजे कधी कधी तर आश्चर्य वाटतंय की ऑपरेशनच केले की नाही आपण. रिकव्हरी खूप होते लवकर. तर हे सर्व ही आहे ट्रीटमेंट मोडॅलिटी आहेत त्याच्या. बरोबर. आधुनिक तंत्रज्ञानामुळे या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ज्या दुर्बिणीची जी सांगितलीत गोष्ट, दुर्बिणीमुळे देखील खूप चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर त्यांना आराम मिळू शकतो. डॉक्टर दिनेश, खरं तर या सगळ्या उपचार पद्धती आहेत केवळ त्या उपचार पद्धतींपुरतंच अवलंबून नाही राहायचं, तर त्यानंतर देखील काळजी घेणं महत्वाचं असतं. तर डॉक्टर दिनेश, कशा पद्धतीने उपचारानंतर काळजी घेतली पाहिजे आणि रुग्ण आपलं दैनंदिन आयुष्य त्यानंतर कधीपासून पुन्हा एकदा कामावर रुजू होऊ शकतं किंवा दैनंदिन आयुष्य कसं जगू शकतं? निश्चितच हिप आर्थ्रोस्कोपी नंतर समजा आपण लॅब्रल इंजुरी नसेल, आपल्याला हे जे आवरण आहे लॅब्रम हे जर रिपेअर करण्याची गरज पडली नाही, तर पेशंट दुसऱ्या दिवसापासून पायावर वजन देऊन चालू शकतो, दैनंदिन ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करू शकतो. फक्त पेशंटने एक 4 ते 6 आठवडे मांडी घालून बसणं आणि जमिनीवर बसणं टाळलं पाहिजे. बरोबर. आणि ज्या विगरस फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे किंवा स्पोर्ट्स आहे यासाठी मात्र एक 6 आठवड्याचा कालावधी लागतो. इतर बाबतीत तर पेशंट दुसऱ्या दिवसापासून आपण चालवू शकतो. नक्कीच. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, प्रेक्षक तुम्हाला समजा नीप आणि हिप रिलेटेड काहीही समस्या असेल, काहीही त्रास असेल, तर तुम्ही पिंपरी चिंचवडमधील आस्था हॉस्पिटल येथे संपर्क करू शकता. संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तिथे नक्कीच संपर्क साधा. सर, तुम्ही आज हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना नी आणि हिप प्रिझर्वेशन विषयी योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याविषयी तुमचं मनापासून आभार आहे. धन्यवाद. थँक्यू. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.